नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप फुंदे स्वागत करतो तुमचं टेक ॲस्पायर यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, मी एक सकाळी व्हिडिओ अपलोड केला होता की शिफ्ट 1चं ॲनालिसिससाठी. तो पहा ऑब्व्हियसली तुम्ही त्याच्यात भरपूर काही मी चांगल्या गोष्टी सांगितल्यात. आता आपली शिफ्ट 2 आत्ताच झाली. एक 20-25 मिनिटं झालीत शिफ्ट 2 झालेली. बरं, मी हा व्हिडिओ शूट करतोय तुमच्यासाठी. आता हा मी स्टुडंटची रिॲक्शन पण घेणार होतो, म्हणजे इंटरव्ह्यूज वगैरे जसं सकाळचा व्हिडिओ केला त्या पद्धतीनेच करणार होतो. पण बाय चान्स झालं काय की आम्ही ज्या सेंटरवर गेलो व्हिडिओ शूटिंगसाठी, तर तिथं शूटिंग अलाउड नव्हते. त्याच्यामुळे तिथले सिक्युरिटी गार्ड्स वगैरे नाही, मला शूटिंग करू दिली नाही. पण मी तिथल्या भरपूर मुलांसोबत बोललो आणि काही तुमच्यासारखे फॉलोअर्स मला तिथं माझे भेटले आणि त्यांच्याकडनं मला भरपूर काय ऐकायला मिळालं एक्झामविषयी. जे हिडन सिक्रेट असतात किंवा मुलं फेस करतात, ह्या डिफिकल्टीज मला ऐकायला मिळाल्या. आता पहिली गोष्ट मी तुम्हाला आता क्लिअर सांगतो किंवा रिव्ह्यू काय आहे या शिफ्टचा. तुम्ही ऐकायला आलात की समजा शिफ्ट मॉडरेट होती, पर्सेंटाईल कमी येणार की पर्सेंटाईल जास्त येणार, एकदा हे मी क्लिअर करतो तुम्हाला. तर आत्ताची ही जी शिफ्ट होती, काय 11 एप्रिलची सेकंड शिफ्ट, तर ही एक मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलची शिफ्ट होती. सकाळची आपण शिफ्ट जी पाहिली, 4 मुलांचा आपण रिव्ह्यू घेतला ना, तर त्यांनी सांगितलं की शिफ्ट ही मॉडरेट होती. बरोबर आहे? म्हणजे काय लई इझी पण नव्हती आणि हार्ड पण नव्हती, एक ठीकठाक लेवलची शिफ्ट होती. पण यावेळेसचे रिव्ह्यूज थोडे काहीतरी वेगळे, त्याच्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि चॅनलवर नवीन असाल, कारण आम्ही काय करणार आहे, मी माझी टीम आम्ही पूर्ण शिफ्टचं ॲनालिसिस करणार आहेत. म्हणजे काय, जेवढ्या शिफ्ट्स होतील CETच्या सेकंड अटेम्प्ट असो किंवा फर्स्ट अटेम्प्टच्या, पूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये इंटरव्ह्यूज पाहायला मिळतील. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ आल्या व्हिडिओ तो पाहायचा आहे, कॉलेजच्या ग्रुपमध्ये तुमच्या शेअर करायचा आहे. आता मी तुम्हाला सांगतो की ही शिफ्ट सांगितली मी मॉडरेट टू डिफिकल्ट होती, पण मी असं का सांगितलं तुम्हाला, स्टुडंटच्या रिव्ह्यूजमुळे. मला बरेचसे स्टुडंट भेटले. एक प्रणव नावाचा आमचाच फॉलोवर होता, तो मला भेटला. तर त्याचं म्हणणं असं येतं की बाबा, जे क्वेश्चन होते, तर क्वेश्चन्स थोडेसे फिरवून विचारलेले होते. कसे, पहिल्या शिफ्टचे क्वेश्चन हे थोडेसे डायरेक्टली होते. बऱ्याचशा वेबसाईटने ते क्वेश्चन रिलीज केलेत सध्या. ते क्वेश्चन्स डायरेक्टली होते. पण हे जे क्वेश्चन्स होते ते थोडेसे फिरून विचारले होते किंवा थेअरी पार्ट थोडासा कमी होता. म्हणजे काय, आता केमिस्ट्रीमध्ये जर आपण पाहिलं तर थेअरी पार्ट किती असतो आपल्याला, एक 30 ते 35 मार्कचा थेअरी पार्ट असतो. पण या शिफ्टमध्ये जर आपण पाहिलं तर थेअरी पार्ट थोडासा कमी होता. बरोबर, त्याच्यामुळे मुलांना थोडंसं अवघड गेलं, कारण आता वायवा सिरीजमध्ये मोस्ट ऑफ आपण पाहिलं की न्यूमेरिकल्स पण आहेत आणि थेअरीवर जास्त आपण फोकस केला आहे. बरोबर, जे विदिन सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह होतात तेच एक क्वेश्चन्स थोडेसे इथं कमी होते. बरोबर, मग त्याच्यामुळे काय झालं, मुलांना थोडंसं अवघड गेलं आहे. त्याच्यानंतर आपण मॅथ्सचा जर विचार केला तर मॅथ्स हे एक मॉडरेट लेवलचं होतं, म्हणजे जास्त अवघड पण नव्हतं आणि जास्त सोपं पण नव्हतं, ठीकठाक लेवलचं मॅथ्स होतं. मॅथ्समध्ये जर पाहिलं तर जास्त फोकस हा इंटिग्रेशनवर केलेला होता. इंटिग्रेशनमध्ये इंडेफिनाईट इंटिग्रेशन होतं, डेफिनाईट पण होतं आणि त्याचबरोबर डिफरन्शियल इक्वेशन, ह्या 3 चॅप्टर्सवर जास्त फोकस होता मॅथ्स पार्ट सेकंडमध्ये. आता याच्यामध्ये काही मुलांना खूप सोपं गेलं आहे आणि काही मुलांना खूप अवघड गेलं इंटिग्रेशन. याचे 2 पैलू असतात. कारण का, जे टॉपर वगैरे असतात किंवा जे ॲक्टिव्हली स्टडी करतात, तर ते काय करतात, शॉर्टकट्स फॉलो करतात. आपल्याला इंटिग्रेशन शिकायची गरजच नाही आहे. जर पर्टिक्युलर क्वेश्चन आपल्याला विदिन सेकंड एक शॉर्टकट हे करून जर आपल्याला मिळत असेल त्याचा आन्सर, तर का आपल्याला ट्रॅडिशनल मेथडने जायचं आहे ना. तर त्या पद्धतीने शॉर्टकट फॉलो करून विद्यार्थ्यांनी व्यवस्थित छानपैकी सोडवले. पण ज्यांनी शॉर्टकट फॉलो केलं नाही, तर त्यांना थोडंसं काय झालं आहे, त्या इंटिग्रेशनमध्ये प्रॉब्लेम आला आहे. मग हे तो मॅथ्स पार्ट सेकंडसाठी. त्याच्यानंतर मॅथ्स पार्ट 1मध्ये काय आहे, तर वेक्टर, लाईन अँड प्लेन हे 2 मेन चॅप्टर्स आहेत. तर याच्यावर भरपूर सारे क्वेश्चन्स आले होते आणि डिफिकल्टी लेवल पण याची ठीकठाक होती बरं का. म्हणजे मी सांगणार नाही कशी खूप इझी होते मॉडरेट लेवलचे किंवा मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचे होते. पण मॅथमॅटिकल लॉजिक असेल, त्याच्यानंतर मॅट्रायसिस असेल, LPP असेल आपला, सोपे थोडेसे क्वेश्चन्स होते. लॉजिकमध्ये अक्षरशः खूप सोपे आणि वेटेज पण एक 3 ते 4 क्वेश्चन्स आले आय थिंक लॉजिकचे, बरं का. तुम्ही वाटल्यास मला कमेंटमध्ये करेक्ट करून सांगा जर चुकलं असेल माझं. तर एक 3 ते 4 क्वेश्चन्स लॉजिकचे आले होते मॅथमॅटिक्समध्ये. त्याच्यानंतर आता हे झालं मॅथमॅटिक्स पार्ट 1साठी. आता सगळ्यात इम्पॉर्टंट आपला आहे फिजिक्स. फिजिक्ससाठी मला एका स्टुडंटचा काय म्हणजे प्रॉब्लेम त्याने काय सांगितला, त्याने सांगतो की त्याने ज्यावेळेस पेपर सोडवायला घेतला, सगळ्यात पहिले आपल्या पुढं फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा सेक्शन ओपन होतो आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला फिजिक्सचे क्वेश्चन्स पाहायला मिळतात. तर त्याने पहिले एक 5-6 क्वेश्चन पाहिले आणि 5-6 क्वेश्चन पाहिल्याच्यानंतर त्याच्या डोळ्याला पाणी आलं. असं तो सांगतोय की मला जमलंच नाही पुढचं, कारण 5-6 क्वेश्चन पाहिले त्याला ते आले नाही क्वेश्चन. पण मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतो, जर तुम्ही मला फॉलो करत असाल ना पहिल्यापासून, की क्वेश्चन एखादा येत नाही आणि तुम्हाला विदिन सेकंड तो स्किप करा आणि पुढच्या क्वेश्चनवर जा. बरोबर, ही स्ट्रॅटेजी आपल्याला फॉलो करायची. म्हणजे आता जे अपकमिंग तुम्ही येणार आहात, तुमची CET असेल ना, तर तुम्हाला ही स्ट्रॅटेजी फॉलो करायची की समजा फिजिक्स असेल ना, नाही आला तुम्हाला एखादा क्वेश्चन, स्किप करा. टाईम वेस्ट करू नका, पुढच्या क्वेश्चनवर जा. तो नाही येत, पुढच्यावर जा. अहो असं तुम्ही स्किप करत चला, कोणते तरी क्वेश्चन ॲटलीस्ट तुम्हाला येणारच येतं. 50पैकी मी तुम्हाला सांगतो 20 क्वेश्चन असं असतात आपल्या वायवा सिरीजसारखे, जे विदिन सेकंड तुम्ही त्याचे आन्सर सांगू शकता. 50पैकी 20 क्वेश्चन्स असतात. मग ठीक आहे ना, फिजिक्समध्ये थोडासा कमी जरी स्कोर आला, आपल्याला जरी अवघड जरी गेलं, तर आपले स्कोरिंग सब्जेक्ट्स आहेत, अजून मॅथमॅटिक्स आहे आणि त्याच्यानंतर केमिस्ट्री आहे.
म्हणजे फिजिक्स हे डिफिकल्ट होतं आजच्या शिफ्टचं, 11 एप्रिलच्या सेकंड शिफ्टच्या फिजिक्स हे डिफिकल्ट होतं मला त्या मुलांनी सांगितलं. आता कसं प्रत्येकाचा वेगवेगळा पर्स्पेक्टिव्ह राहू शकतो, काहींना अवघड गेलेलं असू शकतं, काहींना खूप सोपं गेलेलं असतं, त्याच्यामुळे हे रिव्ह्यूज थोडेसे व्हॅरी होतात. पण ज्यावेळेस आपण सारासार विचार करतो तर त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो की फिजिक्स हे डिफिकल्ट होतं. त्याच्यानंतर आता केमिस्ट्री खूप इझी होतं, पण त्याच्यामध्ये थेरी पार्ट जसं मी तुम्हाला सांगितलं की थोडासा कमी होता, त्याच्यामुळे तेही मुलांना थोडंसं अवघड वाटलं आहे. पण आता घाबरायची गरज नाही आहे. शिफ्ट थोडीशी डिफिकल्ट होती, म्हणजे एक मॉडरेट टू डिफिकल्टच्या रेंजमध्ये आपण तिला पुट करतो आहे. याचा अर्थ काय, तर याचा अर्थ तुम्हाला कमी मार्क्सवर सुद्धा चांगले पर्सेंटाईल येण्याची शक्यता आहे. म्हणजे कसं, आता पहा ना, समजा 100 मुलं आहेत तुम्ही कन्सिडर करा आणि 100 मुलांनी परीक्षा दिली आहे, त्यांच्यातलं आपल्याला पर्सेंटाईल काढायचं आहे. तर त्यावेळेस कसं होणार, जो टॉपर असेल तर तो एक नंबरला असेल, बरोबर, जो आला असेल फर्स्ट तो एक नंबरला, त्याला 100 पर्सेंटाईल मिळतील. त्याला जरी इझी शिफ्टमध्ये जरी त्याला 199 मार्क्स पडले तरी त्याला 100 पर्सेंटाईल मिळणार आहेत, आणि हार्ड शिफ्टमध्ये त्याला 160 150 जरी मार्क पडले तरी त्याला 100 पर्सेंटाईल मिळणार आहेत. म्हणजे शिफ्ट अवघड होती. मग तुम्ही असं अजिबात कन्फ्युजन ठेवायचं नाही की माझ्या मित्राला शिफ्ट सोपी होती, मला अवघड होती, म्हणजे माझं असं थोडंसं नुकसान झालं, असं तसं ह्या गोष्टी बाजूला काढा. कारण याच्यामुळे होणार म्हणजे याच्यामुळे काही एक तुमच्या पर्सेंटाईलवर फरक पडणार नाही, कारण ह्या पर्सेंटाईल सिस्टममुळे ह्या सर्व गोष्टी न्यूट्रलाइज होऊन जातात. मग तुम्हाला एक आयडिया आली या शिफ्टबद्दल. बरं, आता जे अपकमिंग सी ई टीचे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी माझं सांगणं आहे, ज्यावेळेस आता समजा मी कॉलेजमध्ये फिरतो, कॉलेजमध्ये म्हणजे काय, तर एक्झाम सेंटरवर जातो, तर त्यावेळेस खूप साऱ्या गोष्टी अजून पण पाहायला मिळतात ज्या ॲकॅडमिक्सच्या विरोधात, म्हणजे अपार्ट फ्रॉम ॲकॅडमिक्स, की काय, आयडेंटिटी कार्ड सगळ्यात महत्त्वाचं. आधार कार्ड वगैरे बरेचसे मुलं घरी विसरत आहेत, किंवा काय, माझ्याकडे डिजी लॉकर आहे, दाखवा मला द्या एंट्री. तसं नाही होणार आहे, तुम्हाला फिजिकलीच न्यावं लागणार ते. अजून कोणत्या गोष्टी असतील की टायमिंग रिपोर्टिंग, म्हणजे आता पहा, सकाळची शिफ्ट असेल तर 7:30 वाजल्यापासून तर 8:30 वाजेपर्यंत आपल्याला तिथं गेट आपलं ओपन राहणार आहे. 8:30च्या नंतरनं 1 मिनिट जरी झाला तर तुम्हाला ते एंटर करू देणार नाहीत. दुपारची शिफ्ट असेल तर तुम्हाला 12:30 तर 1:30पर्यंत तुमचं गेट ओपन राहणार. 1:30च्या नंतर मिनिट पण झाला तर ते एंटर करू देणार नाहीत. मग त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगत आलो आहे की जर तुमचं सेंटर लांब असेल तर तिथं एक दिवस जाऊन राहा. सध्या उन्हाळ्याचे दिवस येतं, ह्या दिवसात तुम्ही टू व्हीलरवर समजा प्रवास वगैरे जर करत असाल तर तुमची ती मेंटल स्टेट राहणार नाही की तुम्ही जाऊन तिथं व्यवस्थित लिहिणार आहे, व्यवस्थित म्हणजे समजा क्वेश्चन्स अटेम्प्ट करणार आहे. त्याच्यामुळे अगोदर जाऊन राहा, ठीक आहे, थोडासा खर्च वगैरे होऊन जा. आणि ज्यांचं सेंटर जवळ आहे ते असं ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाऊ नका की माझं सेंटर जवळ आहे, मी काय 10 मिनटं अगोदर निघलो तरी पोहोचतोय. कारण ट्रॅफिक्स वगैरे सगळ्या गोष्टीत, कारण 2 वर्षापासून आपण ह्या गोष्टीसाठी खूप मेहनत घेतलेली आहे. ती गोष्ट आपल्याला 10 ते 5 मिनिटाच्या कंटाळ्यामुळे वायाला घालवायची नाही आहे. मग माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की सेंटरवर लवकर पोहोचा. कारण पहा ना, 4.5 लाख मुलं बसले, 4,70,000 मुलं बसलेत, त्यातल्या एका मुलाची, 2 मुलाची किंवा 10 मुलाची जरी सी ई टी कॅन्सल झाली, बरं मी म्हणतो त्याच्यातल्या 1000 मुलाची जरी सी ई टी कॅन्सल झाली किंवा ते टाईमली पोहोचले नाहीत, सी ई टी सेलला याचा काही फरक पडणार नाही. पण त्या 1000पैकी जर आपला नंबर असेल तर आपले 2 वर्ष वाया जातात. मग हा लॉस आपल्याला परवडण्यासारखा नाही आहे. मग ह्या गोष्टी तुम्ही या सूचनांचं व्यवस्थित फॉलो करा, पालन करा. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची की मुलं काय करतायत की फिजिक्स आणि केमिस्ट्री ठीक आहे वेळ कमी आहे, पण मी काय सांगतोय तुम्हाला की त्यातलेही 5 मिनटं काढा. ज्यावेळेस तुमचा पेपर एंड होतोय ना, 5 मिनटं तुम्ही थोडंसं वेळ रेस्ट करा. मॅथमॅटिक्स पुन्हा 1.5 तास तुम्हाला लगातार सोडवायचं आहे. मग तुमच्या तो एनर्जी राहिली पाहिजे किंवा तुमचा माइंड फ्रेश झाला, त्याच्यासाठी 5 मिनटं रेस्ट घ्या. बरोबर आहे. मग ह्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित फॉलो कराल, माझ्या चॅनलला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब कराल. ऑल द बेस्ट.